हॅलो फ्रेंड्स, एम एस आरी वर्क क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा टॉपिक आपला असा आहे, आपण फर्स्ट पार्टमध्ये नथ पाहिली होती, त्याचाच हा सेकंड पार्ट आहे ज्यामध्ये आपण राहिलेलं वर्क कवर करणार आहोत. तर आपलं नेक्स्ट टाईममध्ये वर्क झालं होतं 2.5 mm बीट्सपर्यंत. आता याच्यानंतर आपण शुगर बीट्सचा एक राऊंड घेत आहे. इथं गोल्डन कलरचे शुगर बीट्स यूज केले आहे. तुम्ही कलरचे देखील करू शकता. बीट्सचे फक्त साईज सेम घ्यायच्यात, बाकी चेंजेस तुम्ही कलरमध्ये वगैरे तुमच्या चॉईसनुसार सुद्धा करू शकता. आता 2-2 करून शुगर बीट्सचा राऊंड घ्यायचा आहे. 2-2 हे बीट्स स्टिच करायचे आहेत. पूर्ण असं सर्कल करायचं आहे. सेम ज्या पद्धतीने आपण आतमध्ये राऊंड घेतला होता स्टोनच्या बाजूने, त्याच पद्धतीने इथे सुद्धा आता बाहेरच्या साईडने देखील 2-2 बीट्सचा राऊंड घ्यायचा आहे. इथे शुगर बीट्सचा राऊंड कंप्लीट झाल्याच्या नंतर नॉट द्यायची, जी आपण शेवटी गाठ देतो ती गाठ देऊन घ्यायची. गाठ देऊन झाल्याच्या नंतर एक शुगर बीट्स निडलमध्ये पकडायचा आणि त्याच्या पुढे मोती असं धागा वर काढायचा. पानाचा जो आकार आहे त्याच्या सेंटरपासून चालू करायचा आहे. दोन्ही बीट्स एकत्र टाकायचे. एकत्र बीट्स टाकल्याच्या नंतर पुढे एक टाका घ्यायचा, म्हणजे स्टिच घ्यायचा. त्याच्या पुढे अजून एक चेन करायची आणि जी आपण आता चेन केली आहे त्या चेनमध्येच शेवटची इथं गाठ द्यायची. जसं की आपण नॉर्मल बीट स्टिच करतो किंवा लाईनमध्ये झाल्याच्या नंतर नॉट देतो, तीच नॉट प्रत्येक वेळेला या बीट्सपाशी द्यायची. हे लोरियल्स वर्क आहे, जे आपण नथसाठी लोरियल्स बनवतो, सेम ते लोरियल्स आहेत हे. आता प्रत्येक वेळेला इथं तुम्हाला बाहेरच्या साईडला नॉट येणार. असं करत हा पूर्ण पानाचा जो गॅप आहे तो पूर्ण कवर करायचा या लोरियल्समध्ये. 2-2 करून बीट स्टिच करायचे. त्याच्या पुढे एक चेन, परत अजून एक चेन आणि त्याच्या चेनमध्येच नॉट द्यायची. वरच्या बाजूला आता लोरियलचा राऊंड झाल्याच्या नंतर परत हा जो खाली राऊंड शेपमध्ये पण स्टोन स्टिक केला होता त्या 2.5 mm बीट्सच्या बाजूने परत एक शुगर बीट्सचा राऊंड घ्यायचा आहे. 2-2 हे सुद्धा स्टिच करायचे आहेत, म्हणजे इथे हा सुद्धा राऊंड कंप्लीट होतोय. आपलं पॅच वर्क हे कंप्लीट झालं. आता जे स्टोनचे आपण बाजूने करायचं होतं ते इथं कवर झालं आहे. आता या ज्या खालच्या लाईन्स आहेत आपण त्या कवरअप करणार आहोत. जसं की खाली एक मोती एक गोल्डन बीट्स, एक मोती एक गोल्डन बीट्स असं लाईनमध्ये स्टिच करायचे आणि शेवटी गाठ द्यायची. इथे नॉट एकच येणार आहे पाठीमागच्या बाजूने, खालच्या साईडला येईल सॉरी नॉट. आता इथे 1 बाय 1 एक एक करत हे सर्व बीट स्टिच करून घ्यायचे.
आता इथं तुम्हाला बऱ्याचशा स्टुडंटला क्वेश्चन असं पडलं असेल की इथं आपण धागा कोणता यूज केला आहे जेणे की दिसत नाही. तर इथं आपण व्हाईट कलरचा स्पेड पॉलीचा कॉटन थ्रेड यूज केलेला आहे. तुम्ही इथे जरीचा धागासुद्धा यूज करू शकता. जर तुम्ही बिगिनर्स आहे तर तुम्ही शक्यतो करून तर जरी थ्रेडनंच वर्क करा. आता इकडे पुढच्या बाजूला 2-2 अशी शुगर बीड्सची लाईन घ्यायची म्हणजे स्टिच करायची. आता या बीड्सची लाईन कवर होत आहे. पूर्ण लाईन कंप्लीट करायची. लाईन कंप्लीट झाल्याच्यानंतर आपण याच्या बाजूने दोन्ही साईडने देखील जरदोसी लावणार आहोत. आता हे जे वर्क आहे आपलं बेसिकली क्लासमध्ये घेतलं जातं स्टुडंटकडून. नटचं वर्क आहे. आपले ऑनलाईन क्लासेस देखील आहेत जसे की नाईट बॅच असेल, मॉर्निंग बॅच असेल, आफ्टरनून अशा वेगवेगळ्या टाईपच्या बॅचेस आहेत. जर तुम्हाला देखील क्लास जॉईन करायचा असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यामध्ये चेक करा नंबर आणि व्हॉट्सअप करा, मेसेज करा आणि तुमची जी सीट आहे ती रजिस्टर करा. आता इथे लाईन आपली कंप्लीट होत आली आहे. लाईन कंप्लीट झाल्याच्या नंतर याच्या बाजूने जरदोसी स्टिक करून घ्यायची. यानंतर आता साध्या सुईमध्ये धागा लावून घ्यायचा आहे. जो की आपला नॉर्मली मशीनचा थ्रेड आहे तो साध्या सुईमध्ये ओवून घ्यायचा जेणे की आपण इथे खाली लटकन बनवणार आहोत. त्या लटकनसाठी हेल्पफुल राहील. तर सगळ्यात अगोदर इथं बीड्स घ्यायचे. त्याच्यामध्ये गोल्डन आपल्या चॉईसनुसार आपण कमी जास्त करू शकतो. इथे मी 4 ते 5 बीड्स घेतले. त्याच्यापुढे एक क्रिस्टलच्या जागेवर तुम्ही 4 mm बीड्स घ्या आणि परत नीडल काय करायची खाली परत टाकायची. परत त्याच्यामध्ये गोल्डन बीड्स घेतले. एक क्रिस्टलच्या पुढे गोल्डन कंपल्सरी घ्यायचा आहे आणि गोल्डन सोडता बाकीच्या बीड्समधून नीडल खाली टाकायची. अशा टाईपमध्ये हे लटकन बनवून तयार आहे. आता इथं पाठीमागच्या साईडला नॉट द्यायची. तर नॉट देण्यासाठी एकामध्ये 2 ते 3 वेळा धागा गुंतवून घ्यायचा पाठीमागच्या बाजूने आणि सिंपल त्याच्यानंतर नॉट द्यायची. नॉट दिल्याच्यानंतर ग्लू लावायचं हे कंपल्सरी आहे. इथे तुम्ही चेक करू शकता ग्लू हा कंपल्सरी लावायचाच असतो. अशा प्रकारे आपली इथे नट कंप्लीट झाली आहे. नट कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.